नमस्कार मित्रांनो. कधी कधी आपल्याला आयुष्यामध्ये असे वाटते का की आपले आयुष्य फार सुरळीत चालू आहे, सगळं काही छान चालू आहे, तर कधी कधी आपल्याला काहीतरी मिसिंग वाटते. काहीतरी मिसिंग म्हणजे काय? तर कधी कधी आपल्याला असे वाटते की काही आपल्याला फसवणूक होते आहे, की कोणी धोका देत आहे का? तर तुम्हाला माहीत आहे का की आपल्या पत्रिकेनुसार किंवा कुंडलीनुसार आपल्याला हे कळू शकते की कोण आपल्याला धोका देत आहे, की आपल्याला कोण फसवणूक करत आहे. तर असे प्रामुख्याने आज मी तुम्हाला 5 संकेत सांगणार आहे, ज्याच्यावरून आपल्याला कळू शकते की आपल्याला कोणी धोका देत आहे किंवा फसवणूक करत आहे. तर 5 संकेतापैकी 5वा संकेत हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला फार काही कळू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी प्रियांका मोहिते. गेली कित्येक वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत आहे. आजपर्यंत मी शेकडो हजारो पत्रिकांचा अभ्यास केला आहे, खास करून लग्न आणि नाते यांच्या समस्यांबद्दल. मी तुम्हाला इथे एकच गोष्ट सांगू इच्छिते, धोका किंवा विश्वासघात हा आपल्याला अचानक मिळत नाही. याचे संकेत आपल्या पत्रिकेत दिलेले असतात. तर आपण आता या संकेतांचा पुढे अभ्यास करू. चला सुरुवात करूया. पहिला संकेत, सप्तम भाव. या सप्तम भावाचा स्वामी किंवा सप्तम भाव पीडित असेल किंवा यासोबत राहू, केतू, शनी यापासून जर हा भाव पीडित असेल आणि त्यांची जर दृष्टी 6व्या, 8व्या आणि 12व्या घरावर असेल, तर माणसाला काळजी करण्याचं कारण आहे. त्यामुळे तर असे दिसते की नात्यांमध्ये नाराजगी आहे, भावनात्मक दुरावा आहे किंवा बाहेरील आकर्षण कुठेतरी वाढत आहे. जर हे असेल, त्याच्यापती एकही कारण असेल, तरीही हे 100% व्यक्ती आपल्याला धोका देतो असे नाही. कारण संकेत 1 हे 5 पैकी 1 कारण असू शकते, पण ते 100% खात्री नसते. यावर उपाय, तर उपाय असा आहे की आपण आपला सप्तम भावाचा स्वामी त्याला मजबूत करणे. आणि दुसरा उपाय असा आहे की जोडीदाराने कमीत कमी 10 मिनिटे तरी मोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. संकेत दुसरा, शुक्र आणि राहू यांचा प्रभाव. तर कोणत्याही घरामध्ये शुक्र आणि राहू यांची जोडी आली, त्यांची युती झाली, तर त्याचा 5व्या, 7व्या आणि 12व्या घरावर त्यांची दृष्टी असेल तर फार वाईट परिणाम होतात. कारण शुक्र हा जिव्हाळ्याचा, शारीरिक संबंधाचा, प्रेमाचा कारक आहे. त्यामुळे ऑनलाईन अफेअर्स करणे किंवा दृष्ट्या फसवणूक, ऑनलाईन अफेअर्स किंवा लपून छपून फ्लर्टिंग असे प्रकार घडणे सुरू होते. तर याच्यासाठी उपाय असे आहेत की राहूच्या दशामध्ये आपण घाईघाईत निर्णय टाळावेत. त्यानंतर शुक्राची शुक्र शांती करावी. आणि दुसरी गोष्ट, विरुद्ध लिंगी व्यक्तीबरोबर आपल्या मर्यादा पाळाव्यात. संकेत तिसरा, यामध्ये जेव्हा आपला चंद्र कमजोर असेल आणि त्यासोबत मजबूत मंगळ किंवा मजबूत राहू असतील, त्यावेळी काय होते. पहिली गोष्ट तर चंद्र हा मनाचा आणि भावनेचा कारक आहे. त्यातून आपले भावना कंट्रोल केल्या जातात. चंद्र कमजोर असल्यामुळे आणि त्यासोबत मंगळ किंवा राहू आल्यामुळे माणूस काहीसा भावनिकरित्या चंचल होतो. त्याच्यानंतर त्याला स्वीकृती सतत लागत असते. त्याला काहीही खरे बोललेले चालत नाही, त्याला फक्त त्याची स्तुती हवी असते. तर अशा वेळी अचानक धोक्याची शक्यता वाढते. आणि यावर उपाय असा आहे की सोमवारी चंद्राची शांती करणे, जलदान करणे किंवा जेव्हाही आपलं चंद्रगोचर असेल तेव्हा आपण वादविवाद टाळावे. संकेत चौथा, 12व्या घराची दशा किंवा अंतर्दशा. 12वा घर हे नातेसंबंध, गुप्त संबंध, शारीरिक सुख आणि लपवाछपवीची कामे ही तिथून बघितली जातात. तर जेव्हा आपल्या 12व्या भावाची दशा किंवा 12वा भाव शुक्र राहू किंवा राहू शुक्र या युतीमध्ये येत असेल, तेव्हा माणूस लपवाछपवीची कामे करतो किंवा आपल्या पार्टनरला दोष द्यायची कामे करतो. हे जेव्हा लक्षणं आढळतील तेव्हा आपण खालील उपाय करावेत. उपाय म्हणजे पारदर्शिकता ठेवावी,
ऊर्जा आपल्या सकारात्मक कामासाठी लावावी आणि अध्यात्माकडे वळावे. संकेत 5वा, काही संकेत जर एकत्र आले, म्हणजे गेल्या 4 संकेतापैकी जर जास्तीत जास्त संकेत एका पत्रिकेत असेल तर ही गंभीर बाब असू शकते. पण जर एकाच दुसरा संकेतच असेल तर काळजी घ्यावी, पण धोका असेल असे नाही. एकत्र येणे, काही संकेत एकत्र येणे म्हणजे काय, शुक्र राहू युती, सप्तम भाव, 12वा भाव हे जर पीडित असेल तर ही खरंच गंभीर गोष्ट आहे आणि त्यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. यावर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे कपल चार्ट ॲनालिसिस करणे. आणि यावर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे कपल चार्ट ॲनालिसिस. आपल्याला कोणालाही दोष न देता आपल्याला समाधानावर लक्ष देणे गरजेचे आहे. यावर त्यासाठी तुम्ही काउन्सिलरकडेही जाऊ शकता किंवा ज्योतिषाकडेही तुम्ही पाचारण करू शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की निष्ठा ही बाय चॉईस असली पाहिजे. आपण त्याला ऑप्शन म्हणून बघितलं नाही पाहिजे. त्यानंतर ज्योतिष नेहमी तुम्हाला संकेत देतील पण तुम्हाला शिक्षा देणार नाहीत आणि त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे 100% तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुमची इच्छा असेल की तुम्हाला तुमच्या नातेसंबंधी मार्गदर्शन पाहिजे किंवा सल्ला पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओवर कमेंट करावी, गायडन्स किंवा मार्गदर्शन. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ आहे की लग्न नात्यामध्ये योग्य सहजता कशी आणावी. थँक्यू. धन्यवाद.